दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ही मिस्सा निलिमा डिएव्हरच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभारासाठी, लिसा कोयलोच्या वाढदिवसानिमित्त आभारासाठी, विल्मा कोयलोच्या वाढदिवसानिमित्त आभारासाठी, ब्लॉसी डिक्रोस यांच्या आत्म्यासाठी, नेपोलियन अंतोन परेरा यांच्या आत्म्यासाठी, फादर रेझी गोन्साल्विस कोयलो व डिकुना कुटुंबातील मयत व्यक्तीच्या आत्म्यासाठी, जॉर्ज जॉन परेरा यांच्या आत्म्यासाठी, आई वडील व भाऊ बहिणी यांच्या आत्म्यासाठी.
पिता पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावी आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवासाठी नोवेनाच्या आजच्या पहिल्या दिवशी देव शब्दाचं आपल्या जीवनात महत्त्व या विषयावर आपण मननचिंतन करीत आहोत. पहा, मी प्रभूची दासी आहे. पवित्र मरिया देवाच्या शब्दाला जागली, जपली. हा देवाचा शब्द तिनं आपल्या अंतकरणात स्वीकारला आणि आपल्या उदरात वाढू दिला. आपल्या जीवनात आपण या देवाच्या शब्दाचं महत्त्व जाणून त्यानुसार आपले आचार विचार आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य अशी कृती करण्यासाठी परमेश्वरानं आपणास कृपा शक्ती द्यावी म्हणून या मिसेत प्रार्थना करूया. या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत. त्याकरता आपल्या पापाची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने व ऐकीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझ्या इच्छेविरुद्ध असणारी अशी कोणतीही गोष्ट चांगली असू शकत नाही. तुझ्याकडून येणारे सर्व काही मौल्यवान असते. तुला मी संतुष्ट करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण कर. आमच्या हृदयात प्रेमाची ज्योत नेहमी पेटती ठेव. आमच्या मनातला प्रत्येक विचार शहाणपणाचा असावा व आमची सर्व कार्य तुझ्या शांतीच्या संदेशाला अनुसरून असावीत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पौलच्या थेसलोनिकरास पहिले पात्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत
जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्या दिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीच्या नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनाने एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जण हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो. समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत आणि त्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. कारण तो आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे सब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपाठ त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेलं आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केलं. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवलं आहे. धरून नेण्याची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून त्याने तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानांतील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की
हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखांतून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हणू लागाल की हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनाहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या तेथे आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्ट स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यांच्यातील कोणाकडेही एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोर प्रदेशांतील सराफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणी शुद्ध झाला नाही, परंतु सिरियाचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभासदांतील सर्व लोक संतापले. त्याने उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसलेले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी नेण्यापर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. देवाचं वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखी आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखी आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या नोवेनाच्या पहिल्या दिवशी प्रभू शब्दावर आपण मनन चिंतन करीत आहोत. परमेश्वर आजही आपल्या प्रत्येकाशी बोलतो. जशी आई आपल्या बाळाबरोबर बोलते किंवा बाप जसा आपल्या मुलाशी बोलतो, तसाच परमेश्वर त्याच्या प्रजाजनाशी बोलत असतो. जुन्या करारात संदेष्टे आणि प्रवक्ते यांच्यामार्फत देव बोलला. नव्या करारात आपल्या पुत्राद्वारे, प्रभू येशूद्वारे तो आपल्याशी बोलत आहे. मात्र परमेश्वराचं हे बोलणं, देवाचा हा शब्द हळुवारपणे, अलगद, सौम्य, मृदू आवाजात आपल्याशी संपर्क करत असतो आणि आपल्या जीवनाला स्पर्श करत असतो. एखाद्या झाडावर किंवा वेलीवर एखादं फूल जसं अलगद उमलतं, अगदी तसेच परमेश्वर आपल्याशी संवाद साधतो. तर कधी हा देवाचा शब्द आपल्याशी कणखर, खंबीर, धैर्यानं आणि चिकाटीनं आपल्या जीवनाला स्पर्श करून जातो. मग ती परिस्थिती असेल, तो प्रसंग असेल किंवा ती घटना असेल, आपल्याला अद्दल
घडविली जाते, ज्याद्वारे माणसाचं परिवर्तन होते. या प्रभू शब्दाला, या देवाच्या वचनाला माझा काय प्रतिसाद आहे, आणि त्यासाठी पवित्र मरियेचा आदर्श आपल्या सर्वांच्या नजरेसमोर तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई घडून येवो. शब्द देह झाला, मानव झाला. पवित्र मरियेनं हा देवाचा शब्द आपल्या अंतकरणात स्वीकारला आणि आपल्या उदरात त्या देवाच्या शब्दाला वाढू दिलं. हा देवाचा पवित्र शब्द म्हणजेच बायबल. देवाचा शब्द या बायबलमध्ये सामावलेला आहे. जर आपण बायबल उघडलं आणि बायबलमधील पहिलं पुस्तक उत्पत्ती आणि पहिलीच ओळ आपण वाचली, प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर सर्वत्र अंधकार होता. देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. या प्रभू शब्दाद्वारे देव आपल्याशी एकदा नाही तर वारंवार आपल्याशी बोलत असतो. या देवशब्दाकडे आपली किती ओढ आहे, देवशब्दाबद्दल आपल्याला किती आत्मीयता आहे, आणि हा देवशब्द आपल्या काळजात अंतकरणात ग्रहण करण्यासाठी आपल्याला किती भूक आहे. जीवनामध्ये सर्व गोष्टी अपयश विफल होतात, परंतु देवाचा शब्द हा चिरकाळ टिकणार आहे. देव तारी त्याला कोण मारी. बायबलचं शेवटचं पुस्तक आणि शेवटच्या पानावर शेवटच्या ओळी जर आपण वाचल्या तर तिथं सांगण्यात आलेलं आहे, देवाच्या शब्दासाठी जो तहानेला आहे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. प्रभू येशूची कृपा सर्व जनाबरोबर असो. बायबल हा देवाचा शब्द आहे. देव त्याचा लेखक आहे. पवित्र आत्मा हा बायबलचा खरा लेखक आहे. हा देवाचा शब्द या बदलत्या जगात जेव्हा आपण गोंधळलेलो असतो, जेव्हा आपण अडचणीत असतो, संकटात असतो, हा देवाचा शब्द आपण श्रद्धेनं ग्रहण करणे आणि तो फलद्रूप होऊ देणं, ते बीज चांगल्या जमिनीत पडणं, म्हणजेच देव शब्द ऐकण्यासाठी आपण उत्सुक राहणं. वाटेवर काटेरी झुडपात आणि खडकाळ जमिनीवर पडलेलं बी नसावं. पवित्र मरिया हिनं जेव्हा गाब्रिएल दूतामार्फत हा देवाचा शब्द
ऐकलं, त्यावर तिनं मनन चिंतन केलं. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. हा देवाचा शब्द देवपित्यापासून पवित्र मरियेद्वारा येशूकडे, येशूपासून शिष्यापर्यंत आणि शिष्यापासून प्रत्येक श्रद्धावंतापर्यंत आलेला आहे. आपले वाडवडील पूर्वज आणि आपल्या मर्सेस देवाला 415 वर्षाचा इतिहास आहे. हा सगळा श्रद्धेचा प्रवास आहे. आज आपण खऱ्या अर्थानं हा देवाचा शब्द आपल्या पाल्यांना, आपल्या चिमुकल्यांना, आपल्या मुलाबाळांना कशा प्रकारे देत आहोत आणि देणार आहोत. 10 वर्ष सेमिनरीत प्रशिक्षण घेत असताना आम्हा ब्रदरांना रोज सकाळी 6:30 वाजता प्रार्थना असायची. त्यानंतर 7 वाजता मिस्सा. दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्यात घरी आल्यानंतर कधीतरी एकदा असं वाटायचं, आज रजा घेऊया. परंतु आई एकसारखी सतावत राहायची. मिसाला चल, येऊन पुन्हा झोप. आणि केवळ त्याद्वारेच आज मी धर्मगुरू आहे. ती आपल्या आईची, वडिलाची शिकवण असते. आपण देवाचा शब्द मनोमन ऐकणं, त्यावर मननचिंतन करणं आणि त्या देवाच्या शब्दाप्रमाणे जेव्हा जीवन जगतो तेव्हा खऱ्या अर्थानं परमेश्वर आपल्या जीवनाची बोट पैल तरी नेत असतो. आपल्या जीवनात, कुटुंबात, धंद्यात आणि व्यवहारात जर चांगल्या गोष्टी घडून याव्यात असं जर आपल्याला वाटत असेल, आणि ते वाटणं साहजिकच आहे, परंतु त्यासाठी या चांगल्या गोष्टी आपल्या कुटुंबात घडण्यासाठी, जीवनात घडण्यासाठी या देवाच्या शब्दाकडे आपण ओढले जाणं, देवाचा शब्द आपण ग्रहण करणं आणि या देवाच्या शब्दाप्रमाणे आपल्या वचनाशी आपण प्रामाणिक राहणं आणि त्याकरताच पवित्र मरियेकडे आपण वळूया, जेणेकरून तिच्या पुत्राकडे जाण्याचा मार्ग आपला सुकर होईल. आमेन. श्रद्धावंताच्या प्रार्थना. देवाचे लोक म्हणून एकत्रित जमलेल्या आणि देवशब्दांना प्रकाशित झालेले देवशब्दा अनुरूप कृती करण्यासाठी पाचारण केलेले आपण सर्वजण आपल्या सर्व विनंत्या सत्याचा जनक जो परमेश्वर त्याच्या चरणाशी आणूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्वजण जे देवशब्द देण्याचं कार्य करत आहेत, त्यांनी विश्वासूपणे देवशब्दाचा प्रसार करून श्रद्धावंतांप्रीत आपलं मिशन पूर्ण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेसाठी देवशब्दामध्ये खोल मुळावून
आपण ख्रिस्ताचे शरीर असलेल्या ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे व सर्वांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द शिकवणारे व उपदेश करणाऱ्यांसाठी त्यांच्या शिकवणुकीने आणि उपदेशाने जे देवाचा शब्द ऐकत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं व त्यांचं नूतनीकरण व्हावं आणि त्यांनी देवाच्या वचनावर भरोसा ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामासाठी आपण देवाचा शब्द मोकळ्या अंतःकरणाने स्वीकारावा आणि त्याच्या प्रकाशाने आपल्या अंतःकरणातील अंधकार दूर व्हावा व आपण मोकळ्या मनाने ख्रिस्ताचं अनुकरण करावं व त्याच्याशी विश्वासू राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, आमच्या प्रार्थना ऐक. तुझ्या चांगुलपणाद्वारे आमच्यामध्ये देवशब्दाप्रती प्रेम निर्माण कर आणि त्याद्वारे आमचं नूतनीकरण कर. आम्ही नेहमी तुझ्या शब्दाशी विश्वासू राहावं आणि सार्वकालिक जीवन मिळवावं म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु पावन बलिदान, हे प्रभु पावन बलिदान, मम पापांच्या भरपाई स्तव ख्रिस्ताचे बलिदान, हे प्रभु पावन बलिदान, बंधू भगिनी, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थन सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायकवृंदांच्या निरद गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. अखंड भरली पुनीत
तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं, त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पहिला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंदक फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तानाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्याची
व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्त, तू आपल्या प्रचितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलत आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीनं तुझ्याबरोबर आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवून देत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरीनं जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. मूकपणे, शांतपणे आपली गरज
आपली विनंती व्यक्त करूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावीत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकराची हृदय भरून काढ. आमीन. हे वेलंकनी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. 1-2 सूचना. या नोवेनाच्या दिवसात ज्या कोणाला मिसाचे हेतू द्यायचे आहेत त्यांनी चर्च कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या नोवेनाच्या दिवसात वेलंकनी मातेच्या दर्शनासाठी माऊलीची इमाज देवळाच्या बाहेर वरांड्यात ठेवली जाईल. आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता आणि आपल्या हेतूसाठी माऊलीकडे प्रार्थना करू शकता. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी
आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.